माउंटन्स लाईक असतं म्हणून, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन मॉन्टानेच आहे. ओके, सो मॉन्टाने सब ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल, सब ट्रॉपिकल मॉइस्ट हिल आणि सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन. मी शेअर करते स्क्रीन. ओके, सो आपण पहिले दोन पाहिलेत, ए आणि बी. नाव वी आर लुकिंग फॉर सी, डी अँड ई. सो इन मॉन्टाने सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल, सब ट्रॉपिकल मॉइस्ट हिल म्हणजे पाईन झाडं, आणि सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन. जस्ट डोंट गेट बॉदर विथ दी नेम्स, वी विल लुक व्हॉट दे इंडिकेट. फक्त जस्ट आता ऐका की काय सांगते मी ते. डी मध्ये मॉन्टाने टेम्परेट फॉरेस्ट मध्ये काय आहे तर वेट टेम्परेट, हिमालयन मॉइस्ट टेम्परेट, हिमालयन ड्राय टेम्परेट. अल्पाईन मध्ये सब अल्पाईन, मॉइस्ट अल्पाईन आणि ड्राय अल्पाईन. बेसिकली काय आहे तर जे काही मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी आहे तिथल्या वातावरणाची, त्याच्यावरून त्यांना डिवाइड केलं आहे किंवा त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलंय. ओके, सो मॉन्टाने सब ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता आपण पाहिलं की काय ब्रॉड लिव्ड हिल्स आहेत. आपण आतापर्यंत पाहत होतो की 250 सेंटीमीटर रेनफॉल पासून आपण 100 सेंटीमीटर रेनफॉल पर्यंत आलो होतो. ओके, सो नाव सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल्स मध्ये काय आहे तर अॅन्युअल रेनफॉल किती आहे त्याचा तर 75 to 125 सेंटीमीटर. ऍव्हरेज अॅन्युअल टेम्परेचर किती आहे 18 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी 80% आहे. नाव हिअर ह्युमिडिटी हायएस्ट आहे. आतापर्यंत आपण ह्युमिडिटी 70% थॉर्न फॉरेस्ट पर्यंत 50% पर्यंत आपण ह्युमिडिटी पाहत आलेलो. ओके, बट नाव अगेन वी आर मुव्हिंग टुवर्ड, आपण कुठे मूव्ह करतोय की जिथं हायएस्ट ह्युमिडिटी आहे आणि ऍव्हरेज मीन रेनफॉल आहे. म्हणजे एक कमी पण नाही आणि जास्त पण नाहीये, बट द वेदर इज हॅव्हिंग हायएस्ट ह्युमिडिटी. ह्युमिडिटी मात्र तिथे जास्त आहे आणि टेम्परेचर कसं आहे ऍव्हरेज आहे. 18 to 21 डिग्री सेल्सिअस मीन्स इट्स काइंड ऑफ वॉर्म टेम्परेचर. कूल पण नाहीये, इट्स काइंड ऑफ वॉर्म टेम्परेचर. ओके, सो डिस्ट्रीब्युशन कुठं आहे ईस्टर्न हिमालयाज टू द ईस्ट. ईस्टर्न हिमालया म्हणजे मी तुम्हाला जे सांगितले की 8 स्टेट्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहेत, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, जो भाग आहे तिकडेच येणार आहे. ओके, ईस्टर्न हिमालया 88 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडला. जर का तुम्ही मॅप व्यवस्थित पाहिला, ऍक्च्युली ह्या नोट्स मध्ये एक मॅप हवा होता आणि त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित डिस्क्राईब करायला होतं, म्हणजे तुम्हाला पण इझिली अंडरस्टँड झालं असतं की या एरियामध्ये हे फॉरेस्ट आहे आणि का आहे. म्हणजे तुम्ही एरिया पाहिल्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड झालं असतं की इतका इतका रेनफॉल इथं पडतो तर म्हणजे मग त्याची ह्युमिडिटी कपॅसिटी किती असेल आणि त्याचं ऍव्हरेज टेम्परेचर किती असेल. सो मीच ते एक्सरसाइज करेन की मॅप वरती तुम्हाला सगळे व्यवस्थित कुठले 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 फॉरेस्ट आहेत इंडियामध्ये आणि मी तुम्हाला ते शेअर करेन. ओके, म्हणजे तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवण्यासाठी. सो 75 ते 125 सेंटीमीटर रेनफॉल आहे, 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 80% तिथं काय आहे आर्द्रता आहे. हे कुठं ऑब्झर्व होतं आपल्याला तर ईस्टर्न हिमालयामध्ये होतं. ईस्टर्न हिमालया म्हणजे काय, हिमालयाचा पूर्व भाग. आता हिमालयाचा पूर्व भाग कोणता आहे, मी तुम्हाला आता सांगितलं की नॉर्थ ईस्टचे जे स्टेट आहेत तर त्यातला काही भाग येतो की सिक्कीम आहे, खाली वेस्ट बेंगॉल आहे. ओके, सो त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर फॉरेस्ट ऑफ एव्हरग्रीन स्पेसीज. तिथे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. कॉमनली फाउंड स्पेसीज आर एव्हरग्रीन ओक, चेस्टनट, ऍश, बीच, साल आणि पाईन्स. सो तिथे क्लाइंबर्स आणि इपिफाइट पण आहेत. अँड दीज फॉरेस्ट आर नॉट सो डिस्टिंक्ट विथ सदर्न पार्ट ऑफ द कंट्री. दे ऑकर ओनली इन द निलगिरी आणि पालनी हिल्स. निलगिरी कुठं आहे, खाली तमिळनाडू जवळ आहे. ओके, आता तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल मध्ये जास्त डिस्टन्स पण नाहीये. म्हणजे जर का तुम्ही मॅप वरती पाहिलं तर तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल आर नियर स्टेट आहेत, म्हणजे जनरली नियर टू आहेत ते.
ओके. सो तो म्हणून काय आहे, तर साऊथ आणि हे जे ईस्टर्न हिमालयामधलं फॉरेस्ट आहे, त्यांच्यामध्ये डिस्टिंक्शन नाहीये. मीन्स दे आर नॉट डिफरिंग विथ ईच अदर. जनरली द प्लांटेशन इज मोस्ट सिमिलर. ओके. म्हणजे जरी आपल्याला असं दिसतं हे हिल फॉरेस्ट आहे. म्हणजे हिल आपण कसं कंपॅरिझन करतो हिल्समध्ये, जसं की आपलं एक व्हेजिटेबल आहे. कोणतं? बीटरूट. आपलं जे आपण बीट खातो ते. तर त्याचं किंवा जे आपले कोल क्रॉप्स आहेत, त्यांचं सीड प्रोडक्शन हे फक्त हिल्समध्येच पॉसिबल आहे. आपल्या प्लेनमध्ये त्याचं सीड प्रोडक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. ओके. मग त्याच्यावरून मला तुम्हाला हे सांगायचंय, की जे काही प्लांटेशन आहे, बट स्टिल वी आर हॅव्हिंग कोल क्रॉप्स, स्टिल वी आर हॅव्हिंग बीट रूट्स, हो की नाही? जरी क्लायमेटमध्ये व्हेरिएशन असेल तरी पण आपण ह्या सगळ्या प्लांट स्पीसीजना लावतो. तसंच साऊथ आणि जे ईस्टर्न हिमालयाचं पोर्शन आहे, विच कम्स अंडर ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट, तर त्यांचं प्लांटेशन सिमिलरच आहे. सो त्यांना काय म्हणतात, की स्टंटेड रेन फॉरेस्ट पण म्हणतात. And is not so luxuriant as the true tropical evergreen. The higher part of the Western Ghats, such as Mahabaleshwar, summits of the Satpura, Maikal Range, highlands of the Bastar, and Mount Abu in the Aravalli Range carry subtypes of these forests. जरी आपल्याला असं दिसत असेल की ईस्टर्न हिमालयन पार्ट, तरी जो आपल्या वेस्टर्न कंट्रीचा जो भाग आहे ऍक्च्युली, तो सगळा ह्या फॉरेस्ट मध्ये येतोय. ओके. इट्स ओके फॉर यू. सो द नेक्स्ट वन इज सब ट्रॉपिकल मॉइस्ट पाईन फॉरेस्ट. आता आपण काय पाहिलं? ब्रॉड लिव्हचे हिल फॉरेस्ट पाहिले. आता आपण काय पाहतोय? मॉइस्ट पाईन फॉरेस्ट पाहतोय. सो वेस्टर्न हिमालया 73 degree east to 88 degree east at elevation between 1000 to 2000 meter above sea level. Some hilly region of Arunachal, Manipur, Nagaland आणि खासी हिल्स. सो चीर पाईन म्हणून एक झाडाचं नाव आहे, चीर पाईन, की त्याला मराठीत आपण चीर पाईन म्हणतो. आणि त्यालाच काय इथं त्यांनी म्हटलंय, तर चीर किंवा चील इज द मोस्ट डॉमिनंट ट्री विच फॉर्म्स प्युअर स्टँड, स्ट्रेट अपराइट ज्याची ग्रोथ असते. सो दिस काइंड ऑफ ट्रीज आर ऑब्झर्वड इन द मॉइस्ट पाईन फॉरेस्ट and it provides valuable timber, also used for producing resin and turpentine. So distribution is in the Shivalik, Bhabar, Western Himalayan up to about 1000 meter above sea level. शिवालिक, वेस्टर्न हिमालया आणि भाबर हा कुठला भाग आहे? आपण भाबर कुठे पाहिलं होतं? सुंदरबन फॉरेस्ट मध्ये पाहिलं होतं आपण भाबर. भाबर म्हणजे काय, तर एक अल्युवियल सॉइलचा बेल्ट असतो, की जी गुड फर्टाईल सॉइल असते ऍक्च्युली. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही जर का हे वारंवार वाचलं तरच तुम्हाला समजणार आहे, अदरवाईज तुम्हाला नाही समजणार आहे. ओके. सो इट इज अबाउट ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट, सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट. तर त्याची क्लायमेटिक कंडिशन काय आहे? 50 to 100 सेंटीमीटर रेनफॉल, आणि समर्स आर सफिशियंटली हॉट अँड विंटर्स आर व्हेरी कोल्ड. समर हॉट असतात, विंटर्स कोल्ड असतात ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर स्क्रब फॉरेस्ट विथ स्मॉल एव्हरग्रीन स्टंटेड ट्रीज, ऑलिव्ह, अकॅशिया आणि पिस्टाशिया. आता तुम्हाला माहितीये का ऑलिव्ह ट्रीचं आय थिंक राजस्थान, पंजाबकडे ऑलिव्हचं नॅशनल रिसर्च सेंटर आहे. मी तुम्हाला दरवेळी सांगत असते नॅशनल रिसर्च सेंटर बद्दल. तर ते तिथं एस्टॅब्लिश करण्याचं मेन पॉइंट काय आहे, तर तिथली जी क्लायमेटिक कंडिशन आहे विच इज सुटेबल टू ग्रो ऑलिव्ह ट्रीज देअर. ओके. त्यामुळे, आणि त्याचं ऍक्च्युली सेम त्यांनी जे डिस्क्राईब केलंय कॅरेक्टरिस्टिक मध्ये, की लो स्क्रब फॉरेस्ट, ते लो स्टंटेड एव्हरग्रीन प्लांटच असतं ऑलिव्ह ट्रीज. ओके. सो
तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहील की ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये ऑलिव्ह ट्रीज आर जनरली प्लांटेड. ओके, सो इन Montane temperate forest, Montane wet temperate forest. So climatic condition, now we are looking towards Montane temperate forest. Okay, so wait, just wait. Sorry for disturbance actually. So wait. So in Montane temperate forest, now we are moving towards temperate zone. Okay, so in Montane wet temperate forest, climatic condition grows at height of 1,800 to 3,000 meter above sea level. Mean annual rainfall is 150 centimeter to 300 centimeter. Now again rainfall's distribution is increasing here and the height is also much more than आपण जे आतापर्यंत पाहत होतो त्याच्यापेक्षा इकडे हाईट पण जास्त आहे. त्याचं annual rainfall distribution is also higher, but and at the same time temperature is moderately low as compared to other zones of the forest. Okay, and average relative humidity is over 80%. So distribution is at higher hills of Tamil Nadu and Eastern Himalayas region. Characteristic, these are closed evergreen forests, trunks have large girth, branches are clothed with mosses, ferns and other epiphytes. So the trees rarely achieve a height of more than 6 meters. Deodar, Indian chestnut, plum, birch, cinnamon, listi, magnolia, blue pine, oak are important species. So Montane zone of Maharashtra, Montane wet temperate forest. See, the Tamil Nadu and Kerala, they have distributed it under the Montane wet temperate forest मध्ये, but we know that की तमिळनाडू आणि केरलामध्ये काय तर टेम्परेचर जनरली हाय असतं, बट ड्यू टू रेनफॉल आणि सी लेवल हायएस्ट असल्यामुळे जे टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन आहे तर ते मीन ऍव्हरेज टेम्परेचर आहे. सो इट इज अबाउट 11 to 14 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि त्याची हायएस्ट ह्युमिडिटी आहे. सो जे ज्या स्पेसिस त्या टेम्परेचरला फेवरेबल आहेत जसे की देवदार, ओक, ब्लू पाईन, प्लम, तर ह्या इम्पॉर्टंट स्पीसीज तिथे येतात. ओके, सो हायर मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट. नाव वेट होता आतापर्यंत की जिथं हायएस्ट रेनफॉल होता, आणि नाव वी आर लुकिंग टुवर्ड मॉइस्ट. आता मॉइस्ट मध्ये पण 150 to 250 सेंटीमीटर, थोडासा लेस दॅन वेट बट नियर अबाउट सेम तेवढा रेनफॉल आहे. and it occurs in the temperate zone of the Himalaya. See, 1500 ते
3300 मीटर सेमच आहे, म्हणजे त्याची पण अबाव मीन सी लेवलची हाईट जनरली तिथपर्यंतच आहे. कव्हर द एंटायर लेंथ ऑफ दिस माउंटन रेंज इन काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दार्जिलिंग आणि सिक्कीम. आपण आतापर्यंत वरती पण पाहत होतो की नॉर्थ ईस्टर्न मध्ये कुठले कुठले फॉरेस्ट येतात. सो थोड्याफार प्रमाणात आणखी त्याचं सब डिवायडेशन झालेलं आहे. ओके, की ड्राय कोणते आहेत, मॉइस्ट कोणते आहेत, ड्राय ट्रॉपिकल कोणते आहेत, ड्राय मॉइस्ट ड्राय टेम्परेट कुठले आहेत, किंवा मॉइस्ट ट्रॉपिकल कुठले आहेत, मॉइस्ट टेम्परेट कुठले आहेत. ओके, सो मॉइस्ट टेम्परेट मध्ये नॉर्थ ईस्टर्न भाग येतो, की मेनली कंपोज्ड ऑफ कोनिफेरस स्पीसीज. कोनिफेरस स्पीसीज म्हणजे काय, तर निमुळती पानं असतात त्याची, लांब आणि निमुळती टोकदार पानं. सो 30 ते 50 मीटर हाईट आहे. पाईन, सीडार, सिल्वर फर, स्प्रूस आर दी इम्पॉर्टंट ट्रीज, and they form high but fairly open forest with shrubby undergrowth, including oak, rhododendron, and some bamboos. So it provides fine wood, which is of much use for construction, timber, and railway sleepers. The next one is Himalayan dry temperate forest. आपण पाहिलं होतं की ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट कोणतं आहे. नाव ड्राय टेम्परेट फॉरेस्ट, जे जिथं 100 सेंटीमीटर पर्यंत ड्राय इज अबाउट लेस रेनफॉल अँड इज मोस्टली इन द फॉर्म ऑफ स्नो. हिमालयामध्ये जो काही रेनफॉल पडतो तो पण कशाच्या फॉर्म मध्ये पडतो, स्नोच्या. सो कोनिफेरस फॉरेस्ट विथ झिरो फायटिक श्रब. आता झिरो फायटिक श्रब म्हणजे काय, विच इज रेझिस्टंट किंवा टॉलरंट टू द ड्रॉट, किंवा विच रिक्वायर लेस वॉटर टू ग्रो. इन विच देवदार, ओक, ऑलिव्ह एटसेट्रा आर द मेन ट्रीज. मी तुम्हाला जसं सांगितलं की राजस्थान, पंजाबच्या एरियामध्ये ऑलिव्ह ट्रीचं प्लांटेशन केलं जातं आणि तिथे नॅशनल रिसर्च स्टेशन आहे ऑन ऑलिव्ह. सो डिस्ट्रीब्युशन सच अ फॉरेस्ट आर फाउंड इन द इनर ड्राय रेंजेस ऑफ द हिमालया. हिमालयाची जी इनर ड्राय रेंज आहे, वेअर साऊथ वेस्ट मान्सून इज व्हेरी फेबल अँड सच एरियाज आर इन लडाख, लहुल, चंबा, किन्नौर, घरवाल आणि सिक्कीम. इनर हिमालयाचा जो एरिया आहे तिथं ड्राय टेम्परेट फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर का असे फोटोज मध्ये वगैरे पण पाहिलं असेल तरी कोनिफेरस स्नो असतो सगळ्या साईडला आणि कोनिफेरस रेअर ट्रीज असतात, प्लस असे काही ड्राय मध्ये येणारे छोटे स्टंटेड ग्रोथचे पण प्लांट दिसतील तुम्हाला. सो दॅट इज नथिंग बट इनर कोर ऑफ द हिमालया विच इज ड्राय टेम्परेट. ओके, सो इन अल्पाईन फॉरेस्ट मध्ये काय तर त्याची जी ऑल्टिट्यूड आहे ती हायेस्ट आहे 2900 to 3500. And this forest can be divided into subalpine, moist alpine scrub and dry alpine scrub. सब अल्पाईन, मॉइस्ट अल्पाईन आणि ड्राय अल्पाईन. जसं की आपण टेम्परेट मध्ये ड्राय, मॉइस्ट, वेट पाहत होतो, तसंच दे हॅव डिस्क्राईब दी अल्पाईन फॉरेस्ट लाईक सब अल्पाईन, मॉइस्ट अल्पाईन आणि ड्राय अल्पाईन. तर सब अल्पाईन मध्ये काय येतं, जे लोअर अल्पाईन स्क्रब आणि ग्रासलँड तिथं ऑक्कर होते, म्हणजे दिसतं आपल्याला की ग्रासलँड आहे आणि लोअर अल्पाईन स्क्रब आहे. स्क्रब्स म्हणजे काय, तर हेजेस आणि म्हणजे ते प्लांट लाईक स्ट्रक्चर असते की ज्याची ग्रोथ स्टंटेड असतात किंवा अंडर ग्रोथ असते त्यांची. ओके, सो इट इज अ मिक्सचर ऑफ कोनिफेरस ब्रॉड लिव्ह ट्रीज इन विच दी कोनिफेरस ट्री अटेन हाईट ऑफ 30 meter while the broad leaf trees reach only 10 meter. Variation in the height of the plant, जसं की fir, spruce, rhododendron, etc. In moist alpine scrub, the moist alpine scrub is low evergreen dense growth of rhododendron, birch, and which occurs from 3000 meters and extend up to snow line. Dry alpine scrub मध्ये काय तर ज्याची अप्पर मोस्ट लिमिट ऑफ स्क्रब इज झिरो फायटिंग, डॉर्फ shrubs over 3500 meters above sea level and found in dry zone, जसं की ज्युनिपर, हनीसकल, आर्टमेसिया एटसेट्रा. सो आपण जे आतापर्यंत पाहिलं त्याचा एक
समराईज करूयात, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल की नक्की आपण अभ्यास काय केला. ओके, सो सिल्व्हिकल्चर म्हणजे काय होतं? फॉरेस्ट, मेंटेनन्स ऑफ फॉरेस्ट किंवा क्रॉपिंग किंवा त्याची जी काही केअर घेतो आपण फॉरेस्टची, दॅट इज अबाउट इन सिल्व्हिकल्चर. Now, silviculture is related with the forest. So we have classified the forest in different classification, like moist, dry, moist tropical, dry tropical, montane subtropical, montane temperate आणि अल्पाईन फॉरेस्ट. सी, आता ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे काय, तर ज्याचं टेम्परेचर 25 ते 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं आणि जिथं ऍव्हरेज रेनफॉल 250 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर पर्यंत व्हॅरी होतो. ओके, सो 250 ते 100 सेंटीमीटर पडणाऱ्या पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामध्ये किंवा एरियामध्ये 2 प्रकारचं फॉरेस्ट आपल्याला ऑब्झर्व झालं. जिथे जास्त पाऊस पडतो ते मॉइस्ट आणि जिथं पाण्याची पातळी 250 पेक्षा खूप कमी आहे ते ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट. पण जिथे टेम्परेचरची समानता म्हणजे जवळपास समानच आहे, टेम्परेचरचं जे काही प्रपोर्शन आहे ते समानच आहे, फक्त तिथं व्हॅरी काय होतो तर पाऊस होतो. त्याच्यावरून आपल्याला 2 प्रकार समजले की मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट. त्याच्यामध्ये पण वेट एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन, मॉइस्ट, डेसिडियस आणि लिटोरल अँड स्वॅम्प. आणि ड्राय मध्ये काय होतं तर ड्राय एव्हरग्रीन, ड्राय डेसिडियस आणि ट्रॉपिकल थॉर्न. सी, मॉइस्ट, डेसिडियस आणि लिटोरल आणि स्वॅम्प. तर मॉइस्ट डेसिडियस मध्ये काय असणार आहे तर त्याचा जो वॉटर स्ट्रेसचा जो पिरियड असणार आहे तो जास्त असणार आहे, म्हणजे ऍव्हरेज रेनफॉल डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, लेस असणार आहे. सो त्याच्यानुसार कुठल्या स्पीसीज तिथे येतील आणि तसा झोन इंडियामध्ये कुठे कुठे आहे त्याला फक्त त्याच्यामध्ये कन्साइज केलंय की इथं 100 सेंटीमीटर पाऊस पडतो, 10 ते 14 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, म्हणून आपण याला काय म्हटलं की ड्राय मॉन्टाने सबट्रॉपिकल फॉरेस्ट असं म्हटलं आपण. म्हणजे फक्त तिथल्या टेम्परेचर आणि पावसावरून तुम्हाला समजेल की हा भाग कुठे येतो, महाराष्ट्र कशात येतो, आणि तुमच्या आजूबाजूच्या पावसावरून तुम्हाला समजेल. नाव इट इज रेनी सीझन. आणि तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता की जसं की काल एक आर्टिकल वाचलं मी, जे विवेक देबरॉय आहेत, तर त्यांनी काय लिहिलं होतं की इंडियाचा जो वॉटर अंडरग्राऊंड वॉटर सोर्स आहे तो डिप्लीट होतोय, म्हणजे कमी होतोय. आणि त्यांनी असे काही 3 फॅक्ट दिले होते की ते फॅक्ट काय म्हणत होते की रिन्युएबल सोर्स ऑफ वॉटर इज 4%, जो फ्रेश वॉटर सोर्स आहे इट इज 4%, आणि जो ओव्हरऑल वॉटर सोर्स आहे, अवेलेबल वॉटर सोर्स कॅन और बाय द प्लांट स्पीसीज इज 4%. सो तुम्हाला काय वाटतं, 4% हा आकडा बरोबर आहे, बट फॉर व्हॉट? म्हणजे सेमच 4% तुम्ही सांगताय आणि वेगवेगळ्या पॅरामीटरला सांगताय. सो बट व्हॉट इज राईट? म्हणजे तुम्ही फ्रेश वॉटरला पण 4% म्हणताय, रिन्युएबल अवेलेबल वॉटर सोर्स आहे, रिन्युएबल म्हणजे काय, पारंपरिक, हो की नाही, जो चालत आला आहे तो. तर पारंपरिक सोर्सला पण तुम्ही 4% म्हणताय, आणि जो ड्रिंक करण्यासाठी किंवा फॉर ओव्हरऑल कन्झम्पशनसाठी आहे तो पण 4% म्हणताय. सो व्हॉट इज ट्रू? म्हणजे जो काही डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे इट इज नॉट ट्रू टू द फॅक्ट, हो की नाही. सो फक्त, आणि एव्हरी टाइम रेनफॉल मध्ये पण व्हेरिएशन आहे. नाव आपण पाहतोय की फ्लडची जी काही कंडिशन आहे ती लास्ट 2 इयर्स मध्ये जे ड्रॉट प्रून एरियाज होते ते त्यांना पण आता फ्लड यायला लागलेत. म्हणजे कशामुळे, तर क्लायमेट चेंजमुळे. सो जे काही हे फॉरेस्टचं क्लासिफिकेशन केलंय ते पण अगेन इट कॅन बी चेंज. म्हणजे ह्या इरॅटिक रेनफॉलमुळे जे काही फॉरेस्टचं क्लासिफिकेशन आहे किंवा ज्या स्पीसीज त्या एरियामध्ये त्यांची उगवण क्षमता त्या पर्टिक्युलर क्लायमेटला सुटेबल होती म्हणून ते तसे यायचे, नाव इट विल बी चेंज अगेन इन सम टाइम आफ्टर सम इयर्स, हो की नाही. कारण तिथला जो रेनफॉल, तिथली जी ह्युमिडिटी, तिथलं जे टेम्परेचर आहे ते सुटेबल होतं फॉर दॅट ग्रोथ ऑफ द प्लांट. बट नाव ड्यू टू क्लायमेट चेंज इट इज व्हॅरिंग अगेन. So you can classify
the tree species, you can classify the region. तुम्हाला जर का टेम्परेचर आणि तिथल्या फक्त ह्या गोष्टींवरून तुम्हाला समजेल की कुठल्या याच्यामध्ये कुठल्या रेनफॉल मध्ये कुठलं नाव द्यायचं आपण त्या फॉरेस्टला. फक्त यू हॅव टू नो दी नेम्स लाईक ट्रॉपिकल वेट, ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस आणि लिटोरल अँड स्वॅम्प. तर आपण त्याचं फक्त एक टेम्परेचर रेनफॉल पाहू, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या कंडिशन मध्ये कुठला रेनफॉल कुठलं फॉरेस्ट आढळेल ते. ओके, सो जर का रेनफॉल 250 सेंटीमीटर पेक्षा पण जास्त असेल, तिथलं टेम्परेचर 25 डिग्री ते 27 डिग्री सेल्सिअस असेल आणि ह्युमिडिटी 77% पेक्षा जास्त असेल, त्याला काय म्हणायचं, वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल किंवा रेन फॉरेस्ट. ओके, ऑब्विसली जिथे जास्त पाऊस आहे त्याला आपण नॉर्मली से इट फॉर द रेन फॉरेस्ट. तर तुम्ही कुठल्या झोन मध्ये राहता तर यू कॅन डिवाइड इट की बाबा आमच्याकडे 250 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो का, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे का, एवढी ह्युमिडिटी असेल तर यू विल बी अंडर रेन फॉरेस्ट. ओके, सो नेक्स्ट काय आहे तर सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, 200 ते 250 सेंटीमीटर. लेस दॅन एव्हरग्रीन फॉरेस्ट पेक्षा किंवा रेन फॉरेस्ट नंतर कोण येतं तर सेमी एव्हरग्रीन येतं. फक्त 200 ते 250 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो, 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 75% ह्युमिडिटी आहे. त्याला आपण काय म्हणणार, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. नंतर काय आहे तर ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. आता डेसिडियस मी तुम्हाला सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं डेसिडियस, तर तिथला जो काय जो स्ट्रेस असणार आहे, वॉटर स्ट्रेस असणार आहे, तो लार्जर असणार आहे ऍज कम्पेअर टू एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. म्हणजे इथला रेनफॉल काय असणार आहे, कमी असणार आहे. तर तो किती आहे, 100 ते 200 सेंटीमीटर. पण टेम्परेचर मात्र रिलेटिव्हली हायर असणार आहे आणि ह्युमिडिटी पण नियर अबाउट असेल. तर 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 75% ह्युमिडिटी. आणि तिथला जो ड्राय सीझन असणार आहे तो लार्जर असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणायचंय, मॉइस्ट, ह्युमिडिटी इज हायर. म्हणजे ह्युमिडिटी तर तेवढीच आहे 70% पण व्हॅरिएशन कुठं आलंय, टेम्परेचर मध्ये आणि पाऊस पडतो त्याच्यामध्ये. सो इट विल बी कम अंडर मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. लिटोरल आणि स्वॅम्पी फॉरेस्ट आपण पाहिलं होतं की जो सुंदरबनचा एरिया आहे त्याला आपण कशामध्ये डिवाइड केलं होतं तर लिटोरल आणि स्वॅम्प फॉरेस्ट मध्ये, की जिथं ऍव्हरेज रेनफॉल आहे, ऍव्हरेज टेम्परेचर आहे, बट ह्युमिडिटी विल बी मोर. ओके, सो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जिथं नद्या समुद्राला मिळतात अशा भागाला आपण लिटोरल आणि स्वॅम्प फॉरेस्ट म्हटलं होतं, सुंदरबनचा एरिया. ओके, सो द नेक्स्ट वन इज ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता आपण हे ट्रॉपिकल वेट फॉरेस्ट पाहिले. नाव ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये काय येणार तर टेम्परेचर नियर अबाउट असेल, ह्युमिडिटी पण नियर अबाउट असेल, बट व्हेरिएशन विल बी इन दी केस ऑफ रेनफॉल, मच लेस रेनफॉल. म्हणजे फक्त 100 सेंटीमीटर, आपण ह्याच्या डबल रेनफॉल पाहत होतो वरती, त्याच्या अर्धाच रेनफॉल ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये आहे. ओके, ड्राय एव्हरग्रीन मध्ये 100 सेंटीमीटर रेनफॉल आहे, ड्राय डेसिडियस मध्ये 100 to 150 सेंटीमीटर रेनफॉल आहे, आणि त्याच्यामध्ये ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट आहे की त्याच्यापेक्षा कमी रेनफॉल असेल, किती, 75 सेंटीमीटर. ओके, सो नंतर काय येतो पार्ट तर मॉन्टाने सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, जे हिल्स किंवा हिल्स एरियामध्ये किंवा थोडंसं ह्युमिडिटी कमी असणार आहे याची ह्युमिडिटी जास्त असणार आहे बट टेम्परेचर कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू ट्रॉपिकल जे फॉरेस्ट होते तिथे रेनफॉल पण जास्त होता आणि ह्युमिडिटी पण जास्त होती. वेट 1 सेकंड. I have internet issue, so I have to move from here and there. Okay, so जे आपण पाहत होतो की मोंटाने सब ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये काय असणार आहे, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर विल बी नियर अबाउट, पण रेनफॉल मध्ये व्हेरिएशन असेल. नाव सी
75 सेंटीमीटर, जो आपण 200 ते 250 सेंटीमीटर पाऊस पाहत होतो, तो आता 75 सेंटीमीटर वरती वी आर विटनेसिंग इट, की सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ह हिल फॉरेस्ट मध्ये आहे. तसंच मॉइस्ट मध्ये पण काय असणार आहे, सेमच कंडिशन असणार आहे. फक्त नाव आता इथं काय होतं की हाईट इन्क्रीज होते. नाव द न्यू पॅरामीटर हॅव बीन ऍडेड लाईक हाईट, की 1000 टू 2000 मीटर अबाव सी लेवल. ओके, मॉइस्ट आणि अबाव सी लेवल असतं म्हणजे काय असतं तिथं, तर तिथे ह्युमिडिटी जास्त असते. ओके, म्हणजे जी ह्युमिडिटी आपण आतापर्यंत 70-80% पाहत होतो, ती ह्युमिडिटी आता जास्त असणार आहे. ओके, सो टेम्परेट फॉरेस्ट, आता टेम्परेट फॉरेस्ट कडे आपण आलो तर काय असेल, व्हेरिएशन विल बी इन द केस ऑफ टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर इथे काय होणार, डिक्रीज होणार. वरती हाय रेनफॉल, नंतर वी सी दॅट हाय ह्युमिडिटी, अँड नंतर आपण टेम्परेट फॉरेस्ट मध्ये काय तर लो टेम्परेचर, म्हणजे रेनफॉल, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर या 3 गोष्टींवरून आपण काय पाहिलं की जे फॉरेस्टचं डिस्ट्रीब्युशन आहे ते झालं आहे. ओके, सो मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट मध्ये हाय रेनफॉल आहे, 150 टू 250 सेंटीमीटर रेनफॉल, अगेन हाय रेनफॉल. ओके, हिमालयन मॉइस्ट फॉरेस्ट मध्ये अगेन हाय रेनफॉल आहे आणि हाईट पण त्याची जास्त आहे, 1500 ते 3000 मीटर्स. आणि अल्पाईन फॉरेस्ट मध्ये काय आहे, द ऑल्टिट्यूड इज ऑल्सो हाय, 2900 टू 3500 हाईट आहे, ऑल्टिट्यूड आहे त्याची. तिथे पण अल्पाईन फॉरेस्ट मध्ये मॉइस्ट, ड्राय, म्हणजे तिथं पण रेनफॉलचं व्हेरिएशन असणार आहे, ऍज वेल ऍज ह्युमिडिटीचं व्हेरिएशन असणार आहे. बट रेनफॉल विल बी हायर अँड ह्युमिडिटी विल बी हायर ऍट अल्पाईन फॉरेस्ट. ओके, सो ऍज पर दॅट वी हॅव डिस्क्राईब the forests of India and its classification. Okay, so the next point is that saline features of Indian forest policy. So we will study it in the next lecture. Okay, so till that just prepare with the basic data like किती पर्सेंटेज इकॉलॉजिकल बॅलन्स साठी फॉरेस्ट मेंटेन करणं गरजेचं आहे, कोणी सांगू शकेल का? How much percentage of forest should be reserved for ecological balance? माहितीये का कोणाला? इंडियाचा आता करंट 21% शेअर आहे फॉरेस्ट मध्ये, की ज्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल म्हणजे आपलं जे काय मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आपण लिटोरल आणि स्वॅम्प पाहिलं तर त्याचं हायेस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे इन फॉरेस्ट एरियामध्ये. सो त्याच्यामध्ये पण 21% शेअर आहे, किंवा इंडियाचा फॉरेस्ट एरिया किती कवर्ड आहे तर 21% कव्हर आहे. बट जे काही एन्व्हायरमेंटल एंटिटीज आहेत किंवा सजेशन देणारे असतात ना, की एवढा तरी कव्हर तुमचा फॉरेस्ट मध्ये असला पाहिजे, तुमची लँड इतक्या पर्सेंटेज लँड तुमची फॉरेस्ट मध्ये असली पाहिजे. तर तुम्हाला तो आकडा माहितीये का, की इतकी पर्सेंटेज आयडियल आहे की एवढी लँड तुमची असायलाच हवी? माहितीये का तुम्हाला? जर का तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मला नेक्स्ट लेक्चर मध्ये सर्च करून सांगायचं. ओके, आय आस्क यू. आणि मी तुम्हाला हे पण विचारेन की भारतामध्ये कुठल्या महाराष्ट्रांमध्ये कुठले फॉरेस्ट आहेत. सो यू विल बी हॅव्हिंग अपडेशन ओव्हर इट. म्हणजे आपण आता स्टॅटिक पोर्शन पाहिला की या स्टेटमध्ये किंवा हे फॉरेस्ट इथं येतं, ते फॉरेस्ट इथं येतं, बट यू विल बी गिव्हिंग मी दी अपडेट्स ओके इन द नेक्स्ट लेक्चर, की कुठल्या स्टेटमध्ये कुठलं फॉरेस्ट आहे, कुठल्या कोणाचं जास्त एरिया आहे, किंवा हायर रँकिंग कोण आहे, लोअर रँकिंग कोण आहे, किती एरिया आहे,